नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण आर सी सीचे थिअरी पार्ट कव्हर केलेला आहे आणि आज काही आपण एम सी क्यू बघणार आहे. तर चला मग सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रेशिओ बिटवीन डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ अँड फ्लेक्झरल स्ट्रेंथ इज. ऑप्शन आहे 0.33, 0.5, 0.75 आणि 1. तर याचा आन्सर आहे 0.5. डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ आणि फ्लेक्झरल स्ट्रेंथ आपल्याला माहित आहे की डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ आहे 20-30% ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो आणि फ्लेक्झरल स्ट्रेंथ आपण 0.7 अंडर एफसीके फॉर्म्युला काढून आपण जर त्या दोघांचा रेशो काढला तर आपल्याला 0.5 येऊन जातो. पुढचा क्वेश्चन आहे ॲज कम्पेअर्ड टू ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट यूज ऑफ पोझोलॉनिक सिमेंट. जर आपण ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटपेक्षा पोझोलॉनिक सिमेंट वापरलं तर काय होतं? reduce workability, increase bleeding, increase shrinkage, increase strength. तर याचा आन्सर आहे increase shrinkage. ही जी एमसी आहेत ही मी गुप्ता बुकमध्ये घेतलेले आहेत. हे आपण प्रॅक्टिससाठी घेतलेले आहेत. अजून जर आपल्याला पूर्ण एमसीक्यू करायचं असलं तर आपण ती प्रॅक्टिस सेशनमध्ये करूया. पुढचा क्वेश्चन आहे स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इन्क्रीजेस विथ. स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट केव्हा इन्क्रीज होतो? इन्क्रीज इन वॉटर सिमेंट रेशिओ, इन्क्रीज इन फायनेस ऑफ सिमेंट, डिक्रीज इन क्युरिंग टाइम, डिक्रीज इन साईज ऑफ अग्रिगेट. तर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इन्क्रीज इन फायनेस ऑफ सिमेंट असल्यावरच होतो. ह्याच्यामधले काही एमसीक्यू कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा बी पार्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे ॲडमिक्सचर विच कॉज अर्ली सेटिंग अँड हार्डनिंग ऑफ कॉन्क्रीट आर कॉल्ड ॲक्सेलरेटर. म्हणजे अर्ली सेटिंग जे लवकरात लवकर करतो त्याला आपण ॲक्सेलरेटर म्हणतो. द रिलेशनशिप बिटवीन मॉड्युलस ऑफ रप्चर FCR अँड कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज गिवन बाय 0.35 FCK, 0.5 FCK, 0.7 FCK आणि 1.2. आपण डायरेक्टली फॉर्म्युला IS कोडमध्ये दिलेला आहे की FCR इज इक्वल टू 0.7 FCK. पुढचा क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमनली युज्ड ॲडमिक्सचर विच प्रोलॉंग्स द सेटिंग अँड हार्डनिंग टाइम इज. मोस्ट कॉमनली युज्ड ॲडमिक्सचर कुठला आहे जी सेटिंग टाइम आणि हार्डनिंग टाइमला वाढवतो? पहिला आहे जिप्सम, दुसरा आहे कॅल्शियम क्लोराईड, तिसरा आहे सोडियम सिलिकेट, डी आहे ऑल ऑफ द अबोव. तर याचा आन्सर आहे जिप्सम. जिप्सम जे मोस्ट कॉमनली यूज आहे आणि आपण सिमेंटमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस त्याचा आपण 2 to 3% ॲड करतो. पुढचा आहे द कॉम्प्रेशन स्ट्रेंथ ऑफ 100 mm क्यूब ॲज कम्पेअर्ड टू 150 mm क्यूब इज. तर इथं विचारलेलं आहे की कॉम्प्रेशन स्ट्रेंथ ऑफ 100 mm क्यूब आणि 150 mm क्यूब मधलं कुणाचं कॉम्प्रेशन म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन विचारलेलं आहे की 100 mm जास्त असणार आहे का 150 mm कमी असणार आहे असं क्वेश्चन आहे. तर कॉम्प्रेशन स्ट्रेंथ ऑफ 100 mm क्यूब ॲज कम्पेअर्ड टू 150 mm क्यूब इज ऑलवेज मोर आहे. कारण 100 mm क्यूब जी आहे ही थोडं जर जास्त लोड बेअर करत असला आणि 150 mm क्यूबचं जर हे करत असला तर आपलं फॉर्म्युला काय P इज इक्वल टू P बाय A इज इक्वल टू स्ट्रेस आणि हेच आपण कॉम्प्रेशन स्ट्रेंथ म्हणून यूज करतो. जर एरिया आपला वाढला तर जी आपलं स्ट्रेंथ आहे कमी होतो. म्हणजे तो 150 mm कमी येतो आणि 100 एरिया जर कमी झाला तर जी स्ट्रेंथ आहे ती आपला वाढतो. त्याच्यामुळे आपला 100 mm क्यूबचं जी स्ट्रेंथ आहे ही जास्त असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे द पर्सेंटेज ऑफ वाईड इन सिमेंट इज अप्रॉक्सिमेटली. पर्सेंटेज ऑफ वाईड काय आहे सिमेंटमध्ये? तर 25%, 40%, 60%, 80%. आन्सर आहे 40%. द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट आफ्टर 1 year ॲज कम्पेअर्ड टू 28 days स्ट्रेंथ इज अबाउट. म्हणजे 1 yearचं स्ट्रेंथ आणि 28 daysचं स्ट्रेंथ जर कम्पेअर केला तर 1 yearची जी स्ट्रेंथ आहे तेव्हा 20 days स्ट्रेंथपेक्षा 20 to 25% जास्त असणार आहे. 28 daysला अप्रॉक्सिमेटली सिमेंट जी आहे ती 67 to 75% स्ट्रेंथ म्हणजे जी कॉन्क्रीट आहे ती अटेन करतो आणि बाकीचं स्ट्रेंथला त्याला खूप वेळ लागतो आणि 1 yearच्या नंतर ते अजून 20 to 25% मोर स्ट्रेंथला गेन करतो. According to IS 456 1978, the modulus of elasticity of concrete can be taken. हे फॉर्म्युला आपण डायरेक्टली बघितलेला आहे IS कोडमधला. तर हे आहे जर इथं आपण क्रिप कोएफिशियंट बी कन्सिडर केलं तर ह्याला काय येतो डिवायडेड बाय 1 प्लस थीटा येतो आणि थीटा जे आहे आपलं ती क्रिप कोएफिशियंट असणार आहे. ॲज कम्पेअर्ड टू ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हाय अल्युमिनियम सिमेंट आहे.
ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटपेक्षा हाय अल्युमिनियम सिमेंटमध्ये काय आहे? हायर इनिशियल सेटिंग टाइम बट लोअर फायनल सेटिंग टाइम, लोअर इनिशियल सेटिंग टाइम बट हायर फायनल सेटिंग टाइम, हायर इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम, लोअर इनिशियल अँड फायनल सेटिंग टाइम. तर याच्यामध्ये आहे हायर इनिशियल सेटिंग टाइम आणि लोअर फायनल सेटिंग टाइम आहे हाय अल्युमिनियम सिमेंटमध्ये. हे सगळं आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये बघितलेलंच आहे. इन्क्रीज इन मॉइश्चर कंटेंट इन कॉन्क्रीट. मॉइश्चर कंटेंट जर कॉन्क्रीटमध्ये वाढला तर स्ट्रेंथ रिड्यूस होतो. इन्क्रीज द स्ट्रेंथ, डू नॉट चेंज द स्ट्रेंथ, ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव तर येणं शक्यच नाही, कारण ही जी दोन्ही आहे ती दोन्ही एकदाच होऊ शकत नाही. एक तर रिड्यूस होतो किंवा एकदम इन्क्रीज होतो. त्यासाठी ऑल ऑफ द अबव ऑप्शन तर एलिमिनेट झालेला आहे. आणि आपला आन्सर जे आहे ते रिड्यूस द स्ट्रेंथ. जेवढं आपण वॉटर वाढवतो तेवढं स्ट्रेंथ कमी होतो. मॉड्युलस ऑफ रप्चर ऑफ कॉन्क्रीट इज अ मेजर ऑफ. मॉड्युलस ऑफ रप्चर ऑफ कॉन्क्रीट कशाचं मेजर आहे? फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ, डायरेक्ट टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेशन स्ट्रेंथ, स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ. तर याचा आन्सर आहे फ्लेक्झरल टेन्साईल स्ट्रेंथ. पुढचा, if the depth of actual neutral axis in a beam is more than the depth of critical neutral axis, then the beam is called. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता की आपण 3 टाईपचं सेक्शन डिझाईन करतो. एक आहे बॅलन्स्ड, एक आहे अंडर रेनफोर्स्ड, एक आहे ओव्हर रेनफोर्स्ड. बॅलन्समध्ये कसला आपला एक्सयू जी आहे ती एक्सयू लिमिटला इक्वल असतो आणि एक्सयू लिमिट अंडर रेनफोर्स्डमध्ये आपला एक्सयू लिमिटपेक्षा कमी असतो आणि ओव्हर रेनफोर्स्डमध्ये आपला एक्सयू जी आहे ते एक्सयू लिमिटपेक्षा जास्त असतो. तर आपण हे एक्सयू कसं काढायचा, एक्सयूचा फॉर्म्युला हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. तर इथं काय विचारलं आहे, ॲक्च्युअल न्यूट्रल ॲक्सिस इन द बीम इज मोर देन द डेप्थ ऑफ क्रिटिकल न्यूट्रल ॲक्सिस. म्हणजे हे आपलं क्रिटिकल न्यूट्रल ॲक्सिस झाला आणि ॲक्च्युअल डेप्थ आहे ती त्यापेक्षा खाली आहे. मग जी सेक्शन असणार आहे ती ओव्हर रेनफोर्स सेक्शन आहे. पुढचा क्वेश्चन, मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ वॉटर निडेड पर 50 kg ऑफ सिमेंट फॉर M15 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं एक इम्पॉर्टंट टेबल, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एक्सपोजर कंडिशन, मिनिमम सिमेंट कंटेंट, मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट, हे सगळं आपण त्यामध्ये बघितलं होतं. PCC मेनली RCC साठी, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की PCC साठी बी आपल्याला लागेल. तर इथं त्यांनी 50 kg ऑफ सिमेंटला M15 ग्रेड वापरल्यावर किती पाणी लागतो. तर आपल्याला M15 त्या टेबलमधून M15 ग्रेडचं वॉटर सिमेंट रेशो करस्पॉन्डिंगली घ्यावं लागेल आणि त्याच टेबलमध्ये आपल्याला सिमेंट कंटेंटसुद्धा दिलेला आहे. मग ती आपण वॉटर सिमेंट रेशो जर समजा 0.45 काहीतरी असला आणि सिमेंट कंटेंट आपल्याला त्यातलं दिलेलं असतं तर त्याच्यावरून आपण W काढू शकतो. ही तुम्ही टेबलवरून सॉल्व्ह करू शकता आणि याचा आन्सर जे आहे ही 32 लिटर्स येतो. पुढचा क्वेश्चन आहे, इन केस ऑफ हँड मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट द एक्स्ट्रा सिमेंट टू बी ॲडेड इज. जर हँड मिक्सिंग ऑफ कॉन्क्रीट करत असला आपण तर एक्स्ट्रा सिमेंट किती ॲड करायला पाहिजे? ऑप्शन आहे 5%, 10%, 15%, 20%. तर ऑप्शन आहे 10%. If the depth of neutral axis for a singly reinforced rectangular section is represented by KD in working stress design, then the value of K for balanced section. तर याने इथं सिंगली रेनफोर्सचं डेप्थ जे आहे ती KD डिनोट केलेलं आहे आणि व्हॅल्यू ऑफ के फॉर बॅलन्स्ड सेक्शनसाठी के आपण बेसिकली लिमिट स्टेट मेथड बघितलेला आहे आणि इथं वर्किंग स्ट्रेस डिझाईन विचारलेला आहे. तर हे आपण बघितलेलं नाही, सो आपण हे क्वेश्चन स्किप करू. पुढचा क्वेश्चन आहे, तरी तुम्ही याचा आन्सर बघून घेऊ शकता. आन्सर डिपेंड्स ऑन सिग्मा ST आहे, म्हणजे स्ट्रेस ऑन स्टील. पुढचा क्वेश्चन आहे, फॉर वॉल्स, कॉलम्स अँड वर्टिकल फेसेस ऑफ ऑल स्ट्रक्चरल मेंबर्स द फॉर्मवर्क इज जनरली रिमूव्ड आफ्टर. वॉल्स, कॉलम्स आणि वर्टिकल फेसेसला आपण फॉर्मवर्क किती दिवसांना रिमूव्ह करतो किंवा किती आवर्सना आपण रिमूव्ह करतो? तर ऑप्शन आहे 24 to 48 आवर्स, 3 days, 7 days, 14 days. तर ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे फॉर 24 to 48 days.
If a permissible stress in steel in tension is 140 Newton per mm square, then the depth of neutral axis for a singly reinforced rectangular section will be. हे सुद्धा बेसिकली वर्किंग स्ट्रेस मेथडवर ह्या वरच्या फॉर्म्युल्यावरूनच आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम विचारलेला आहे. ह्याचा फॉर्म्युला जी काय ती वेगळा असेल, त्याच्यामध्ये आपण जी परमिसिबल स्ट्रेस दिलेला आहे त्यांनी सिग्मा एस टी दिलेला आहे. त्याची तर आपण वर बघितलेलं होतं की डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस जर रेक्टँग्युलर सेक्शनचं के डीनं रिप्रेझेंट करत असला वर्किंग स्ट्रेसमध्ये, तर व्हॅल्यू ऑफ के काय आहे, म्हणजे तर केचा व्हॅल्यू त्यांनी अप्रॉक्सिमेटली 140 न्यूटन पर एम स्क्वेअर, म्हणजे इथं सिग्मा एस टी दिलेला आहे. मग आपण सिग्मा एस टीवरून आपल्याला के काढावं लागेल. मग जर आपण के काढला तर तिथं आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. तर याचा आन्सर 0.4D असणार आहे. इफ द इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन बिटवीन टेस्ट स्ट्रेंथ ऑफ सॅम्पल शुड नॉट बी मोर दॅन, आपण टेस्ट केल्यानंतर इंडिव्हिज्युअल सॅम्पलचे जे काय रिझल्ट येतात ती 15% ऑफ ॲव्हरेजपेक्षा प्लस ऑर मायनस असला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नसला पाहिजे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील ॲज पर IS. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी काय आहे स्टीलचं, तर आपल्याला माहिती आहे की 200 kN per mm square आहे. One of the criteria for effective depth of flange beam of effective width of flange T beam is BF is equal to LO by 6 plus BW plus 6 DF. In above formula LO signifies, LO म्हणजे काय effective length, तर effective length म्हणजे काय distance between points of zero moments in the beam. Minimum grade of concrete to be used in reinforced concrete as per IS 456. आपण पहिल्यांदा बघितलेलं जे टेबल होतं त्याच्यामध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट काय आहे ते विचारलेलं आहे. तर आन्सर आहे M15. For concreting of heavily reinforced section without vibration, the workability of concrete expressed as compaction factor should be. तर 0.75 to 80 ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी वर्कॅबिलिटीचा रेशो विचारलेला आहे कॉम्पॅक्शन फॅक्टरमधून. तर याचा आन्सर आहे अबोव 0.92 असला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे फॉर अ कॅन्टिलिव्हर ऑफ इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ 0.5 मीटर द मॅक्सिमम स्पॅन टू सॅटिस्फाय वर्टिकल डिफ्लेक्शन लिमिट इज. आपण काल एक लिमिट बघितलं होतं की सिम्पली सपोर्टेडसाठी 20, कॅन्टिलिव्हरसाठी 7 असं काहीतरी होता. L/D रेशो होता. ते L/D रेशो जे होता सिम्पली सपोर्टेडसाठी 20 होता आणि L/D रेशो कॅन्टिलिव्हरसाठी 7 होता. तर मग डिफ्लेक्शन लिमिट सॅटिस्फाय करण्यासाठी लेंथ किती असलं पाहिजे, तर त्याने आपल्याला D दिलेला आहे 0.5 मीटर. तर ह्याच्यावरून आपण जर लेंथ काढला L इज इक्वल टू 7 इंटू 0.5 म्हणजे हाफ, म्हणजे बेसिकली ही 7चा हाफ काय आहे 3.5 मीटर. तर डिफ्लेक्शन लिमिट सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला 3.5 मीटर लागतो. According to IS 456, the maximum compression strength in concrete for design purpose is taken as 0.37, 0.41, 0.45, 0.670. आपण काल म्हणजे सेकंड लेक्चरमध्ये एक ग्राफ बघितलेला होता. त्या ग्राफमध्ये दिलेलं होतं की मॅक्सिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आपलं 0.45 FCK असला पाहिजे किंवा 0.46 सुद्धा कन्सिडर केला जातो त्याला. तर ऑप्शन आहे 0.446. For the deflection of simply supported beam within the permissible limit, the ratio of its span to effective depth ratio. आपल्याला माहिती आहे की कॅन्टिलिव्हरसाठी 7 आहे आणि सिम्पली सपोर्टेडसाठी 20 आहे. आपण आत्ताच बघितलेलं आहे. The maximum compressive stress in concrete for design purpose is based on the partial safety factor of. आपण कॉन्क्रीटसाठी मॅक्सिमम सेफ्टी फॅक्टर जी आहे ही 1.5 वापरतो. ही डेव्हलपमेंट लेंथ आपल्यासाठी नाही तरी सुद्धा तुम्ही फॉर्म्युला बघून घेऊ शकता. The development length of bars of diameter 5 as per 456 it is given by 5 जी आहे ही डायमीटर ऑफ बार रिप्रेझेंट करतो, सिग्मा एस जी आहे ही स्ट्रेस रिप्रेझेंट करतो, BD ही विड्थ आणि डेप्थ असणार आहे, टाऊ जी आहे ती शिअर स्ट्रेस असणार आहे. तर याचा फॉर्म्युला डायरेक्टली तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि डेव्हलपमेंट लेंथसाठी आपल्याला कशानं तरी मल्टिप्लाय करावं लागतो, मग तरी इनडायरेक्टली फॉर्म्युला जी आहे ही 4 अल्फा 4 5 सिग्मा एस आपण
टाऊ बी डी होऊन जातो. किंवा तुम्ही ही मेन लक्षात ठेवा, ती जी मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे ती नंतर ती काय आपल्याला JEE लेवलसाठी विचारण्यासारखं नाही. द पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर स्टील इथं कॉन्क्रीटसाठी 1.5 आहे आणि स्टीलसाठी 1.15 आहे. अकॉर्डिंग टू IS 456 द मॅक्सिमम स्ट्रेन इन कॉन्क्रीट काय 0.0035 आहे. पुढचा क्वेश्चन आहे फॉर बार इन टेन्शन स्टँडर्ड हुक. ही एस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये आपण बघितलेलं होतं की हुकसाठी 16.5 वापरतो आपण. द मिनिमम एसेंट्रिसिटी फॉर डिझाईन ऑफ कॉलम्स. मिनिमम एसेंट्रिसिटीचा आपण एक बघितलेला होता L/500 और D/30 और 20 mm. ही रिवाइज IS कोड मध्ये 30 mm झालेला आहे माझ्या मते. आपण काल लेक्चर मध्ये 30 mm बघितलेला होता. तर या दोन्हीपेक्षा जी मॅक्सिमम आहे ते आपण घेतो. पुढचा क्वेश्चन आहे द क्रिप स्ट्रेन्स आर कॉज ड्यू टू डेड लोड्स, कॉज ड्यू टू लाईव्ह लोड्स, कॉज ड्यू टू बोथ डेड अँड लाईव्ह लोड्स, इंडिपेंडेंट ऑफ लोड्स. तर क्रिप स्ट्रेन जी आहे ती कॉज ड्यू टू डेड लोड्स ओनली आहे. कारण क्रिप स्ट्रेन जी आहे ही डेड लोड मुळे फॉर्म होतो फक्त. द इफेक्ट ऑफ क्रिप ऑन मॉड्युलर रेशियो इज. इफेक्ट ऑफ क्रिप काय आहे? मॉड्युलर रेशियो. मॉड्युलर रेशियो म्हणजे काय? सिग्मा ST अपॉन सिग्मा C म्हणजेच आपलं मॉड्युलर रेशियो आहे. आणि सिग्मा C जी आहे ही आपलं डायरेक्टली डिपेंड करतो इलास्टिसिटी ऑफ स्टीलमध्ये, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीमध्ये. तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीला आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे की 5000 √FC आणि क्रिप जर आपल्याला हे करायचं असलं तर अपॉन 1 + θ. तर हे इफेक्ट करतो आणि ते इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हे जर कमी झालं तर ही वाढतो, म्हणजे टू इन्क्रीज इट आहे. पुढचा क्वेश्चन आहे नॉर्मली प्रीस्ट्रेसिंग वायर्स आर अरेंज्ड इन द. प्रीस्ट्रेसिंग जी वायर्स आहे ती कुठल्या पार्ट ऑफ बीम मध्ये आपण हे करतो? तर बीम मध्ये बेसिकली आपण ह्या फॉर्म मध्ये आपण टेंडन्स प्रोव्हाइड करतो, म्हणजे लोअर पार्ट ऑफ द बीम, आणि पॅराबोलिक शेप मध्ये प्रोव्हाइड केलेला असतो सिम्पली सपोर्टेड बीम साठी. मोस्ट कॉमन मेथड ऑफ प्रीस्ट्रेसिंग युज्ड फॉर फॅक्टरी प्रोडक्शन इज लॉंग लाईन मेथड. मी तुम्हाला कालच्या लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं होते की त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. प्रीस्ट्रेसिंग प्री टेन्शनिंगसाठी वेगळे टाइप्स आहेत, पोस्ट टेन्शनिंगसाठी वेगळे टाइप्स आहेत. तर त्याच्यामधला मोस्ट कॉमन यूज मेथडचा आहे लॉंग लाईन सिस्टम, आणि ह्यालाच आपण होयर मेथड सुद्धा म्हणतो. आणि हीच मेथड आपण रेल्वेमध्ये प्रीस्ट्रेस ब्लॉक बनवण्यासाठी यूज करतो. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग ॲज हाय टेन्साईल स्ट्रेंथ. हाय टेन्साईल स्ट्रेंथ कशामध्ये आहे? प्लेन रोल्ड वायर्स, कोल्ड ड्रॉन वायर्स, हीट ट्रीटेड रोल्ड वायर्स, ऑल हॅव द सेम टेन्साईल स्ट्रेंथ. तर आन्सर आहे कोल्ड ड्रॉन वायर्स. हाय कार्बन कंटेंट इन द स्टील कॉजेस. स्टीलमध्ये हाय कार्बन कंटेंट काय करतो? इन्क्रीज इन टेन्साईल स्ट्रेंथ बट डिक्रीज इन डक्टिलिटी. ही मी तुम्हाला मध्ये सांगितलेलं असेल किंवा RCC मध्ये सांगितलं असेल किंवा स्टीलमध्ये सांगेल मी तुम्हाला. आता पुढचं आपलं स्टीलचं लेक्चर चालू होणार आहे. Select the incorrect statement. The loss of pre-stress is more in pre-tensioning system than in post-tensioning system. Pre-tensioning system has greater certainty about its durability. For heavy loads and large spans in buildings or bridges, post-tensioning system is cheaper than pre-tensioning system. तर हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत आणि आन्सर जे आहे नन ऑफ द अबोव आहे. कारण लॉस ऑफ प्रीस्ट्रेस जी आहे ही प्री टेन्शनिंग मध्ये जास्त असतो पोस्ट टेन्शनिंग पेक्षा. त्याच्यामुळे आपण जर हेवी लोडसाठी ती पोस्ट टेन्शनिंग प्रिफर करतो आणि ती चीपर सुद्धा असणार आहे. पण प्री टेन्शनिंग जे आहे ही ग्रेटर ड्युरेबिलिटीचं सर्टनिटी देतो आपल्याला. पुढचा क्वेश्चन आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व ऑफ हाय टेन्साईल स्ट्रेंथ स्टील डज नॉट शो डेफिनेट yield point but yield point is defined by 0.1% proof stress. Has a definite yield point, does not show definite yield point but yield point is defined by 0.2% of proof stress. हे आपण बघितलेलं होतं. 0.2% म्हणजे काय? 0.002. आपण त्याला डिवाइड 100 केल्यानंतर ही आपलं yield point होऊन जातो स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये. ती स्टीलचा म्हणजे ही आपला मॅक्सिमम स्ट्रेन इन स्टील असणार आहे.
पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग लॉसेस ऑफ प्रिस्टेस अकर्स ओनली इन प्री टेन्शनिंग अँड नॉट इन पोस्ट टेन्शनिंग. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होते की कुठले कुठले लॉसेस प्री टेन्शनिंगमध्ये होतात आणि कुठले कुठले लॉसेस पोस्ट टेन्शनिंगमध्ये होतात. तर इथं विचारलेलं आहे की प्री टेन्शनिंगमध्ये कुठला होतो. तर दिलेला ऑप्शन आहे इलास्टिक, श्रिंकेज, क्रिप, लॉस. तर दिलेला आहे इलास्टिक शॉर्टनिंग ऑफ कॉन्क्रीट. प्रिस्टेस लॉस टू फ्रिक्शन अकर्स. फ्रिक्शन अकर्स मध्ये फक्त पोस्ट टेन्शनिंग मध्ये होतो आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचा आपण डायरेक्टली हे बघितलेलं होतं की त्याचं 3 × 10⁻⁴ आहे किंवा 0.00003 आहे. Select the correct statement. Elastic modulus of high steel strength is nearly same that of mild steel. म्हणूनच आपण स्टील आणि कॉन्क्रीटचं कॉम्बिनेशन करतो आणि हीच आपलं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. Cube strength of controlled concrete to be used for pre-tensioning, post-tensioning work respectively should not be less than. म्हणजे इथं मिनिमम कॉन्क्रीटचं स्ट्रेंथ किती असला पाहिजे प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंगसाठी ही विचारलेलं आहे आणि 42 MPa आणि 35 MPa रेस्पेक्टिव्हला आहे. प्री टेन्शनिंगसाठी 42 MPa आणि पोस्ट टेन्शनिंगसाठी 35 MPa. द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ कोल्ड ड्रॉन हाय स्टील वायर्स. कोल्ड ड्रॉन हाय स्टील वायर्सचं काय होतं, डिक्रीज विथ डिक्रीज इन डायमीटर ऑफ द बार. Pre-tensioning loss in pre-stressing losses in post-tension and pre-tensioned beams are respectively. काल लेक्चरमध्ये हे एक मेन पॉईंट सांगायचं राहिलं होतं की जी काय पोस्ट टेन्शनिंगमध्ये जी लॉस होतो आणि प्री टेन्शनिंगमध्ये जी लॉस होतात त्यापैकी प्री टेन्शनिंगमध्ये लॉसेस जास्त असतो आणि पोस्ट टेन्शनिंगमध्ये लॉसेस कमी असतो. जर यांचा आपण सगळ्या लॉसेसचा ॲडिशन जर केलं तर पोस्ट टेन्शनमध्ये ऑलमोस्ट 15% लॉस होतो आणि प्री टेन्शनिंगमध्ये 20% लॉस होतो. पुढचा आहे, इन कॉन्क्रीट यूज ऑफ अँग्युलर क्रस्ट ॲग्रिगेट इन प्लेस ऑफ नॅचरल राऊंड ग्रॅव्हल्स अफेक्ट्स. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा क्वेश्चन आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. स्प्लिट टेन्साईल स्ट्रेंथ. रेशिओ ऑफ कॉन्क्रीट स्ट्रेंथ टू टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. जी increase with age, decrease with age, remains constant, none of the above. तर increase with age. According to Indian standard, the grading of fine aggregated divided into, ही पण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा आहे aggregate ह्याच्यामध्ये. तर किती ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे तर 4 झोन्स आहे. इथं आपला RCC कंप्लीट झालेला आहे आणि उद्यापासून आपलं स्टील स्ट्रक्चर चालू होईल. तर उद्या भेटू आपण स्टील स्ट्रक्चर्समध्ये. थँक्यू.